नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू। फक्त एक लाडू तुम्हाला भरपूर कॅल्शियम, विटामिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स देतील आणि तेही खूप कमी तुपात बनवणार आहोत। यात आपण ना तर साखरेचा वापर करणार आहोत ना गुळाचा वापर करणार आहोत। तसेच हे लाडू तुम्ही उपवासालाही खाऊ शकतात आणि ऋतू कोणताही असो, स्त्री असो की पुरुष असो, लहान असो की वृद्ध असो, सर्वांसाठीच हे लाडू खूपच उपयुक्त आहे। कंबरदुखी, सांधेदुखी, हाडांची मजबूती, बॅक पेन, लहान मुलांची मेमरी शार्प करण्यासाठी हे लाडू अत्यंत उपयुक्त आहे। बाळंतीण बाईची बाळंतपणात शरीराची झीज झालेली असते, ती झीज झटपट भरून काढण्यासाठी हे लाडू खूपच उपयुक्त आहे। तसेच बरेच जण आजकाल कम्प्युटर, लॅपटॉपवरती कामं करतात, तर त्यामुळे शरीर आणि डोळे दोघांनाही थकवा येतो। तर शरीर आणि डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठीही हे लाडू उपयुक्त आहे। तसेच केस गळतीसाठीही हे लाडू रामबाण उपाय आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता असे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी गॅसवरती मी एक जाडबुडाचा पॅन ठेवलेला आहे। आता त्यात 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊया आणि त्यानंतर 1 वाटी मी यात कापलेले बदाम टाकून घेणार आहे। तुम्ही असे ड्रायफ्रूट्स कट करून टाकले तरी चालेल किंवा अख्खे टाकले आणि त्यानंतर कट केले तरी चालतील। अशा पद्धतीने कट केले ना तर मार्केटमधल्या लाडूंचा तुमच्या लाडूंना लूक येईल। आणि त्याचप्रमाणे मी हे वाटीचं प्रमाण सेट करून घेतलेलं आहे। ह्याच वाटीने मी आता इतर साहित्य टाकणार आहे। तर बदाम म्हटलं तर बदामामध्ये मॅग्नेशियम आणि विटॅमिन्सचा उत्तम स्रोत असतो। बदाम आपल्या हाडांसाठी, हृदयासाठी चांगले असतात, इम्युनिटी बूस्टर असतं आणि मेमरी शार्प करते। म्हणजे आपण जे असं म्हणतो ना कधी कधी की आपण काही वस्तू किंवा काही गोष्टी विसरून जातो, तर बदाम खाल्ल्यामुळे मेमरी शार्प होते। लहान मुलांना परीक्षेच्या वेळी बदाम जर दिले ना तर त्यांची बुद्धी शार्प राहते। असे हे खूपच असे उपयुक्त आपण असे लाडू बनवणार आहोत। त्यानंतर आता यात आपण काजू टाकून घेऊया। काजूसुद्धा आपल्या हाडांसाठी, स्किनसाठी, डोळ्यासाठी आणि केसांसाठी फारच उपयुक्त आहे। हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण खूप जास्त भाजायचे नाही, थोडेसे क्रंची करून घ्यायचे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुकडा काजूही यूज करू शकता। त्यानंतर आपण यात कापलेले अक्रोड टाकून घेऊ आणि अक्रोड मी इथे अर्धी वाटी घेतलेले आहेत। अक्रोडसुद्धा आपल्या डोळ्यांसाठी, स्किनसाठी खूपच चांगले असतात। त्याचप्रमाणे अक्रोडमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते, तसेच मेमरी शार्प करते, हृदयासाठी अत्यंत उपयुक्त असते, कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करते। त्याचबरोबर अर्धी वाटी आपण पिस्ता टाकून घेऊया आणि हे सर्व 1 चमचा तुपातच आपण व्यवस्थित छान असे क्रंची करून घेऊया। यापेक्षा जास्त तूप टाकायची गरज नाही। सर्व ड्रायफ्रूट्स आपण मंद आचेवरती भाजणार आहोत, म्हणजे इथून पुढे लाडूची सगळी प्रोसेस आपण मंद गॅसवरती करणार आहोत, गॅस मोठा करायचा नाही। आणि छान 2 ते 3 मिनिटातच आपले बदाम आणि ड्रायफ्रूट्स हे सगळे क्रंची झालेले आहेत। त्याचबरोबर एखादं ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल। आता हे आपण एका कढईत काढून घेऊया। पूर्वतयारी केली तर हे लाडू अतिशय झटपट बनतात। म्हणजे थोडंसं कटिंग चॉपिंग आधीच करून ठेवलं ना तर खूपच झटपट बनतात। आता आपण गॅसवरती पुन्हा पॅन ठेवूया आणि त्यात 1 चमचा पुन्हा तूप टाकून घेऊ आणि त्यात अर्धी वाटी डिंक पावडर टाकून घेऊया। आता मार्केटमध्ये डिंक पावडर मिळते, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिंक घरी आणून तो मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घेतला तरी चालेल। आणि डिंक छान फुलेपर्यंत आपण तुपामध्ये परतून घेऊया। डिंक हाडांच्या मजबूतीसाठी खूपच उत्तम आहे। बॅक पेनसाठीही डिंक खूप चांगला आहे। तसेच बाळंतीण बाईसाठी डिंकाचे लाडू बनवतातच, हे तर माहितीच आहे। शरीराची झीज डिंकाने झटपट भरून निघते। डिंक छानपैकी थोडासा फुलला की यात आपण अर्धी प्लेट मखाणे टाकून घेऊया। आता मखाण्यांमध्ये किती ताकद असते हे तर सर्वांनाच माहिती आहे। स्त्री असो की पुरुष असो, लहान असो की वृद्ध असो, सर्वांसाठीच मखाणे अतिशय पौष्टिक आहे। डिंक आणि मखाणे 2 ते 3 मिनिट छानपैकी व्यवस्थित तुपामध्ये परतून घेऊया
आणि 2 ते 3 मिनिटातच आपले हे मखाणे आणि डिंक परतला जातो. यानंतर आपण मखाणे आणि डिंक मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करून घेऊ. त्यानंतर पुन्हा पॅनमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेऊया. आता अर्धा चमचा टाकायचा आणि त्यात अर्धी वाटी मी चिरलेले अंजीर घेतलेले आहेत. चिरलेले अंजीर टाकून घेऊया आणि त्याचबरोबर अर्धी वाटी किसमिस टाकून घेऊया. अंजीर आणि किसमिसमध्ये भरपूर फायबरचं प्रमाण असतं, भरपूर मिनरल्स असतात. रक्तवाढीसाठी, डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी, नजर वाढवण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत उपयुक्त आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी छानपैकी तुपामध्ये फुलल्या गेल्या की ड्रायफ्रूट्सवरती ह्या काढून घ्यायच्या. आता पुन्हा पॅनमध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकून घेऊ आणि त्यात टरबुजाच्या बिया, काही डांगराच्या बिया किंवा पंपकिन सीड, सूर्यफुलाच्या बिया टाकून घेऊया. ह्या बिया खाणं खूप गरजेचं असतं. ह्यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतं. तसेच ह्या इम्युनिटी बूस्टर असतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तर अत्यंत उपयुक्त आहे. केस गळतीसाठीही उत्तम उपाय आहे. आपल्या रोजच्या आहारात ह्या बिया असणं खूपच गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर कुणाला रात्रीची झोप वगैरे येत नसेल ना, तर झोपेवरचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तर पंपकिन सीड्स खूपच अगदी बेस्ट रेमेडी आहे. ह्या खरपूस अशा तुपात भाजून घ्यायच्या आणि चटचटायला लागल्या की लगेच कढईवरच्या ड्रायफ्रूट्सवरती ह्या काढून घ्यायच्या. आता ह्याच पॅनमध्ये आपण 2 वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत. मी इथे खोबऱ्याचा किस थोडा जास्त घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा कमी जास्त करू शकतात. खोबऱ्यामध्ये भरपूर इसेन्शियल ऑइल असतात. तसेच स्किनसाठी, केसांसाठी आणि पोटासाठी फारच उपयुक्त आहे. त्यानंतर अर्धी वाटी तीळ टाकून घेणार आहोत. तिळीमध्ये सुद्धा तेलाचं प्रमाण भरपूर असतं. आणि अर्धी वाटी किंवा पाव वाटी खसखस टाकून घेणार आहोत. खसखस बोन डेन्सिटी वाढवते, इम्युनिटी बूस्ट करते. ओव्हरऑल शरीरातल्या कुठल्याही दुखण्यावरती अतिशय उपयुक्त अशी असते. आणि 2 ते 3 मिनटं हे सर्व पदार्थ बिना तुपाचेच आपण आता भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटातच छानपैकी हे भाजले जातात. म्हणजे याचा कलर चेंज नाही करायचा, फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे. यातलं मॉइश्चर गेलं पाहिजे इतपत. हे सुद्धा आता ड्रायफ्रूट्सवरती आपण काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये पुन्हा 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊ आणि आता यात आपण खजूर टाकूया. तर खजूर तुम्ही बारीक मिक्सरमध्ये दळून टाकली तरी चालेल, पण मी असे खजूर इथं बारीक काप करून घेतलेले आहे. मिक्सरमध्ये कधी मिक्सर चालवताना ते खराब होऊन जातं खजूर दळताना. तर 2 वाट्या मी इथे खजूर टाकून घेतलं. खजुरामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरातलं हेमोग्लोबिन वाढतं. ओव्हरऑल खजूरसुद्धा शरीरासाठी खूपच चांगली आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला नॅचरल शुगर हवी आहे म्हणून आपण खजूर टाकतोय. या खजूरमुळे आपल्या लाडूला गोडवा येईल आणि तसे लाडू वळण्यात किंवा लाडू बांधण्यात मग खजूराची मदत होईल. त्यामुळे आपल्याला गुळ किंवा साखर वगैरे टाकायची गरज पडणार नाही किंवा पाक वगैरे टाकायची गरज पडणार नाही. खजूर तुपामध्ये छानपैकी मस्त मऊसर करून घ्यायची की जेणेकरून आपल्याला लाडू बांधायला त्रास होणार नाही. आणि 4 ते 5 मिनिटातच खजूर छानपैकी मऊसर झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. बस ह्या स्टेजला आली, छानपैकी मऊसर झाली की आता गॅस बंद करूया आणि ही खजूर आपण घेतलेल्या ड्रायफ्रूट्सवरती टाकून घेऊया. आपल्या सर्व जिन्स आता व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. त्यात मखाणे आणि डिंकाची पावडर एकत्र करून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करूया. त्यानंतर आपण लाडू तयार करूया किंवा लाडू बांधून घेऊया किंवा लाडू वळून घेऊया. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स गरम असतात, त्यामुळे हाताने न मिक्स करता तुम्ही एखाद्या चमच्याने किंवा उलटण्याने व्यवस्थित गरम करा. आणि जोवर हे थोडेसे गरम आहेत ना, तोवरच आपल्याला ह्याचे लाडू वळता येईल बरं का. थंड झाले ना तर ह्याचे लाडू वळता येणार नाही. जर तुमचं मिश्रण थंड झालं तर पुन्हा कढईत टाकून ते थोडंसं गरम करून घ्या आणि लाडू वळून घ्या. किंवा मग तुम्ही थोडंसं मध वगैरे टाकलं ना लाडू बांधण्यासाठी तरी चालेल, म्हणजे त्याने ओलावा येईल.
आणि एक एक करून आता आपण लाडू बांधून घेऊया किंवा लाडू वळून घेऊया. आणि गरम गरम ह्याच्यातच झटपट असे म्हणजे लाडू तयार होतील. हे बघा अशा पद्धतीने. आता तुम्हाला लाडवांचा आकार केवढा ठेवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. पण खूप मोठेही नका करू. ड्रायफ्रूट्स आहे, एखाद्या वेळी एकच लाडू खाल्ला ना तरी तो शरीरासाठी उपयुक्त असतो. तर त्यामुळे असे मीडियम आकाराचेच मी लाडू तयार करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊया. सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी असे लाडू तयार झालेले आहेत आणि हे लाडू बनवताना आपण फक्त 4 ते 5 चमचे साजूक तुपाचा वापर केलेला आहे. उपवासाला यातली एखादी गोष्ट तुम्हाला जर चालत नसेल किंवा यातलं एखादं ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत नसेल ना, तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल. 101 आजारांवरती रामबाण उपाय असे हे लाडू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि हेल्दी रेसिपीबरोबर. तोवर बाय बाय.